आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। आज 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा घालतात। गाणी आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात। मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला। तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले। मग दमादमाने त्याचे शब्द, भाषा आणि संवाद अशा प्रकारे त्यांची उत्क्रांती होत गेली। आजही जगात वेगवेगळ्या भागात अनेक आदिवासी जमाती त्यांची बोलीभाषा, रूढी, परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगतात। आधुनिक दुनियेच्या झगमगाटापासून आजही अनेक लोक कोस दूर आहेत। या दिवसापासून सर्व जगभरात आदिवासी बांधवांना त्यांच्या मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले। पण भारतामध्ये मात्र 1950 पासूनच संविधानानुसार आदिवासी लोकांच्या विकासाची भूमिका समोर ठेवून तरतूद करण्यात आली होती। सर्वात जास्त अनुच्छेद संविधानामध्ये आदिवासी बांधवांच्या हित रक्षणाचे आहेत। आदिवासी लोकांची एक स्वतंत्र जीवनशैली, त्यांच्या रूढी, प्रथा आणि परंपरा आणि सामाजिक कायदे सुद्धा आहेत। आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी देऊर बुद्रुक तालुका जिल्हा धुळे येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त भव्य दिव्य रॅली काढून मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे शाखा फलक उद्घाटन करण्यात आले। शाखा फलक उद्घाटन हे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी सदैव आपली शाखा आदिवासी पारधी क्रांती संघटना कार्यरत राहील। आपल्या अडीअडचणीसाठी आणि न्यायासाठी मी सदैव कार्यरत असेल असे आश्वासन आदिवासी बांधवांना येथे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी दिले। यावेळी विशेष उपस्थिती राज्य सचिव सुरेश सोनवणे, खानदेश अध्यक्ष विनोद साळुंके, धुळे जिल्हा सचिव कमलेश चव्हाण, जिल्हा राज्य संघटक अंबरसिंग चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष श्री सतीश भाऊ चव्हाण, खानदेश विभाग प्रसिद्धी प्रमुख विशाल पवार, तालुका संघटक राजेंद्र धावाडे, तालुका संपर्क प्रमुख गणेश राणे, देऊर अध्यक्ष जगदीश सुभाष साळुंके, देऊर उपाध्यक्ष चंद्रकांत प्रताप चव्हाण, सचिव रतिलाल नवल साळुंके, कार्याध्यक्ष विकास साळुंके, कोषाध्यक्ष हरीश नाना साळुंके इत्यादी पदाधिकारी व देऊर बुद्रुक येथील पारधी समाज बांधवांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य रॅलीत साजरा करण्यात आला।